सौरचालित बॅटरी फवारणी पंप तुम्ही अगदी फ्रीमध्ये म्हणजेच मोफत या ठिकाणी घेऊ शकता. कोणत्याही प्रकारचे पैसे न भरता तुम्ही हा पंप घेऊ शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला एक ऑनलाईन अर्ज करायचा आहे. कोणतेही शेतकरी हा पंप घेऊ शकतात. फक्त तुमच्या नावावरती जमीन असणं गरजेचं आहे. आता हा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, त्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे, तर डॉक्युमेंटमध्ये सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. तुमचं आधार कार्ड, तुमचं बँक पासबुक आणि तुमची सातबारा एवढ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज तुम्ही मोबाईलद्वारे सुद्धा करू शकता किंवा CSC किंवा माही सेवा केंद्रामध्ये जाऊन सुद्धा करू शकता. आता हा अर्ज घरबसल्या कशा पद्धतीने करायचा आहे याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. चला तर शेतकरी दादांनो, या ठिकाणी सौरचालित बॅटरी फवारणी पंपाचा अर्ज कशा पद्धतीने करायचा बघूयात. तर सर्वप्रथम मित्रांनो, या वेबसाईटवर यायचं. या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. आता या ठिकाणी आपण असं समजूयात की या ठिकाणी तुम्ही अगोदर फॉर्म भरलाय, तुमचा ID आणि पासवर्ड टाकायचा, खाली कॅप्चा कोड दिलाय आणि लॉग इन करायचं किंवा तुम्ही आधार नंबरवरून सुद्धा लॉग इन करू शकता. आपण आता असं समजूयात की तुम्ही आतापर्यंत फॉर्मच भरला नाही, फ्रेशर आहात, नवीनच फॉर्म भरताय. तर त्या कसा फॉर्म भरायचा, तर या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये नवीन अर्जदार नोंदणी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. अर्जदाराचे नाव या ठिकाणी शेतकऱ्याचा आधार कार्डवर जसं नाव आहे तसं नाव टाका. वापरकर्ता नावामध्ये शेतकऱ्याचा आधार नंबर आणि पासवर्ड किंवा पुन्हा पासवर्डमध्ये pass@123 किंवा तुमचं नाव @123 मध्ये पासवर्ड टाका. खाली या मोबाईल नंबर टाका आणि OTP पाठवावरती क्लिक करा. तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकायचा. OTP क्रमांक तपासण्याकरता OTP टाका. या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती OTP आला आणि समोर OTP क्रमांक तपासा यावरती क्लिक करायचं आहे. तुमचा नंबर या ठिकाणी सत्यापित झाले आहे. आता या ठिकाणी खाली यायचं आहे, कॅप्चा कोड टाकायचा आणि नोंदणी करा ऑप्शनवरती क्लिक करा. ईमेल ID नाही टाकला तरी सुद्धा चालतो, काही प्रॉब्लेम येत नाही. वापरकर्ता नाव तुमचं यशस्वीरित्या आता आलेलं. आता तुम्ही जो वापरकर्ता ID बनवलाय किंवा तुम्ही जो टाकला असेल, मी आधार नंबर टाकायला सांगितला होता, तुम्ही पासवर्ड टाकू शकता pass@123 किंवा तुमचं नाव जे काय असेल ते कॅप्चा कोड टाकायचं आणि लॉग इन करायचं. आता विचारलंय बघा, आपण शेतकरी गट म्हणून लॉग इन करू इच्छिता का, नाही वरती क्लिक करायचं. तुमचा आधार नंबर दाखवेल आणि खाली OTP प्रमाणीकरण करण्यासाठी तुम्ही OTP किंवा बायोमेट्रिक दोन ऑप्शन आहे. तर या ठिकाणी OTP निवडा. खाली एक कन्सर्ट येईल, या ठिकाणी मी सहमत आहे याला वाचायचं आणि त्या ठिकाणी कन्सर्ट द्यायचं आहे. खाली यायचं, परत OTP पाठवा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. आता तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP जाईल. तो OTP या ठिकाणी OTP टाका यावरती क्लिक करायचं आहे आणि OTP तपासून घ्यायचं. तर मी OTP टाकतो आणि OTP या ठिकाणी आता तपासून घेतो. आधार नोंदणी यशस्वीरित्या झाली. आता तुमची नोंदणी परत त्या आधार कार्डवर होणार नाही. एका शेतकऱ्याची एकदाच नोंदणी या पोर्टलवर होत असते. वापरकर्ता नोंदणी यशस्वीरित्या जतन केली आहे. तर ओके वरती क्लिक करा. आता तुमची नोंदणी झालेली आहे. वापरकर्ता ID वरती क्लिक करा. तुमचा ID टाका, म्हणजे तुमचा आधार नंबर, पासवर्ड, हा कॅप्चा कोड टाकायचा आणि लॉग इन ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं. मी सर्व इन्फॉर्मेशन भरून घेतो, कॅप्चा कोड टाकतो आणि लॉग इन करतो. लॉग इन केल्यानंतर आपली प्रोफाईल अपूर्ण आहे, ही प्रोफाईल आता कंप्लीट करायची. तर ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे बघू शकता तुम्हाला तुमची प्रोफाईल या ठिकाणी रेड कलरमध्ये 0% दिसते, तिथे आपल्याला 100% आणायची. येथे क्लिक करावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुमची बेसिक माहिती असते, तुमचं नाव असेल, तुमचं गाव असेल, तुमची सातबारा डिटेल्स. आता या ठिकाणी खाली स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे. खाली याचं पहिले नाव या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव, वडिलाचे किंवा पतीचे नाव जर महिला शेतकरी असेल तर, आणि आडनाव टाकायचं. नंतर पॅन कार्ड क्रमांक सोडून द्या. खाली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या वारस आहात का, तर नाही वरती क्लिक करायचं असेल तर हो. खाली यायचं तुम्ही भारतीय सैन्यामध्ये किंवा संरक्षण दलामध्ये कार्यरत आहात का, असेल तर होय, नसेल तर नाही. जात वर्गवारी SC ST किंवा इतर, OBC असेल किंवा दुसरी कॅटेगरी त्यांनी इतर निवडायचं. खाली यायचं कोणत्याही प्रकारचे अपंगत्व आहे का, असेल तर होय, नसेल तर नाही. तर या ठिकाणी नाही वरती क्लिक करतो. नंतर या ठिकाणी तुमच्या आधार कार्ड, तुमची जी बँक आहे त्यामध्ये तुम्हाला पैसे काढण्यासाठी मर्यादा आहे का, तर इथे नाही ठेवायचं आहे. बँक खाते क्रमांक टाका, IFSC कोड टाका, शाखेचं नाव ऑटोमॅटिक येईल. खाली याचं एक कन्सर्ट दिलं. या योजनेअंतर्गत शासनातर्फे देण्यात येणारे अनुदान आधार संलग्न बँक खात्यात जमा करावे. त्या ठिकाणी टिक करायचं आणि जतन करायचं.
वैयक्तिक माहिती या ठिकाणी तुमची जतन झालेली आहे, म्हणजेच पर्सनल इन्फॉर्मेशन आलेली. आता तुमचा पत्ता द्यायचा आहे, तुम्ही कुठले आहेत, तुमचं राज्य, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, शहर, पिनकोड या पद्धतीने. हाच जर कायमचा पत्ता असेल तर होय करा. वरील पत्ता ऑटोमॅटिकली खाली आहे आणि जतन करा ऑप्शनवरती क्लिक करायचं. पत्ता यशस्वीरित्या आता जतन केला. आता द्यायचं तुम्हाला तुमच्या जमिनीचा तपशील. आपली प्रोफाईल आता 70% कंप्लीट झाली. 30% प्रोफाईल आपली या ठिकाणी राहिलेली. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर सर्वप्रथम विचारलं बघा, आपल्याकडे एकापेक्षा अधिक गावामध्ये जमीन आहे का? जर तुमची 2-3 गावामध्ये जमीन असेल तर होय करा, नसेल तर डायरेक्ट नाही करायचं. जिल्हा निवडायचा आहे. खाली तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा. समोर तालुका निवडायचा आहे. समजा माझा बुलढाणा जिल्हा आहे तर बुलढाणा जिल्हा, समोर तालुका, नंतर तुमचं गाव. खाली यायचं आहे. 8चा तपशील द्यायचा. तुमच्या 7/12 8 असतो, तो 8चा खाते क्रमांक टाका. तुमची जमीन किती आहे हेक्टर आणि आर 2 बॉक्स दिले. आरमध्ये समजा जमीन तुमची 1 एकर असेल तर 40 आरमध्ये टाका. 1 हेक्टर असेल तर अगोदरच्या बॉक्समध्ये 1 टाका. आता मी या ठिकाणी खाते क्रमांक टाकतो. समजा आपली जमीन आता 23.50 आहे, तर मग 23.50 किंवा 40 असेल तर 40, जे काय तुमची जमीन असेल ती जमीन टाका. खाली तुमचा गट नंबर किंवा सर्वेक्षण क्रमांक टाकायचा 7/12चा. नंतर समोर वैयक्तिक पालखी दिली. त्या ठिकाणी हेक्टरमध्ये असेल तर हेक्टरमध्ये, आरमध्ये असेल तर आर. तर आपली 23 आर जमीन आहे म्हणून 23 या ठिकाणी टाकून घेतो. नंतर संयुक्त मालकी असेल तर संयुक्त टाका. सिंचनाखाली क्षेत्र किती ते या ठिकाणी टाकायचं. समजा तुमचं या ठिकाणी सिंचनाखालील क्षेत्र संपूर्ण जमीन आहे तर संपूर्ण क्षेत्र या ठिकाणी टाकू शकता. नंतर शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद आहात का, तर नाहीवरती क्लिक करायचं. सोलार असेल तर होय, नसेल तर नाही. आणि जमिनीचा तपशील जतन करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. या ठिकाणी एक कन्सर्ट आलेला आहे. या बॉक्सला व्यवस्थित सर्व माहिती वाचून घ्या आणि ओकेवरती क्लिक. आणखीन जमीन असेल ती सुद्धा दुसऱ्या गावामध्ये जोडू शकता. आपली आता या ठिकाणी प्रोफाईल 100% कंप्लीट झालेली. पुढे जा ऑप्शनवरती क्लिक करायचं. आता द्यायचं पीक. हंगाम कोणते तर रब्बी हंगाम किंवा खरीप हंगाम, जे हंगाम असेल ते हंगाम निवडा. नंतर पीक कोणतं आहे तुमचं ते पीक निवडायचं. नगदी पीक आहे की अन्नधान्य. नंतर पीक निवडून घ्या आणि या ठिकाणी पिकाचा समावेश करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. परतही पीक तुम्ही जोडू शकता. आता आपल्याला पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आता पुढे जावरती क्लिक केल्यानंतर प्रोफाईल 100% झालेली आहे. त्याशिवाय तुम्हाला अर्ज करता येत नाही. अर्ज करावरती क्लिक करा. आता कृषी यांत्रिकरण, सिंचन, बियाणे, फलोत्पादने, सौर कुंपण असे भरपूर तुम्हाला अर्ज करता येतात. आपल्याला एकच अर्ज करायचा. कृषी यांत्रिकीकरणच्या समोर बाबी निवडावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर मुख्य घटक, आता आपल्याला सोलार पंपसाठी या ठिकाणी तुम्हाला सौर पंप जो असतो या ठिकाणी फवारणी पंप तो अर्ज करायचा आहे. तर कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्यावरती क्लिक करा. नंतर तपशीलमध्ये काय करायचं तर या ठिकाणी आपलं आता मनुष्यचलित अवजारे, म्हणजेच आपलं काय तर या ठिकाणी फवारणी पंप आहे, मनुष्यचलित अवजारे, तो ऑप्शन निवडायचा आहे. यंत्रसामग्री दिसते किंवा अवजारे किंवा उपकरणे अशा प्रकारचं एक ऑप्शन आहे. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं या ठिकाणी पीक संरक्षण यंत्र हा ऑप्शन निवडायचा आहे. पीक संरक्षण अवजार. नंतर खाली यायचं आहे परत मशीनचा प्रकार. आता या ठिकाणी मशीनचा प्रकार कसा आहे तर केळीसाठी की कशासाठी आहे की पॉवर नॅपसाठी कशासाठी आहे तुमचा पंप, तर या ठिकाणी बघायचं आहे. तुम्हाला फवारणीसाठी आपल्याला पंप पाहिजे तर या ठिकाणी सगळ्यात खाली बघू शकता सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप हा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. नंतर खाली बघू शकता एक कन्सर्ट आहे, मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र किंवा अवजारांची खरेदी करणार नाही. या कन्सर्टला टिक करा आणि जतन करा ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुमचा घटक यशस्वीरित्या जतन झाला. आता यस ऑप्शनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमचं नाव वगैरे दाखवेल, तुमचं शहर, तुम्ही कशासाठी अर्ज केलाय. मेनूवर जा हा ऑप्शन दिसतो तुम्हाला, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अर्ज सादर करा या ऑप्शनवरती परत आता क्लिक करायचं. या ठिकाणी बघू शकता अर्ज सादर करावरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित सर्व माहिती दिली ती वाचा आणि ओकेवरती क्लिक. आता या ठिकाणी प्राधान्यक्रम निवडायचं आहे. पहावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी प्राधान्यक्रम आपण एकच घटक निवडलाय तर एकच टाकायचा आहे. 2 असेल तर 2, 3 असेल तर 3. परत एक कन्सर्ट आलं, या योजनेअंतर्गत ज्या ज्या बाबी त्यावरती टिक करायचं आणि अर्ज सादर करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट दाखवलं जाईल. मेक पेमेंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं.
क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 23.60 म्हणजे 23.5 रुपयाचं पेमेंट येईल. त्या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. नेट बँकिंग किंवा क्रेडिट कार्ड कशानेही करू शकता. नेट बँकिंग ऑप्शन निवडा आणि पे जीओई हा ऑप्शन निवडायचा आहे. प्रोसीड फॉर पेमेंट या ठिकाणी पेमेंट डिटेल्समध्ये हा ऑप्शन निवडा. नंतर क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI वॉलेट किंवा कशाने पेमेंट करू शकतो. तर मी QR ऑप्शन निवडतो. भीम UPI हा QR कोड तुमच्या फोनपेला किंवा तुमच्या गुगल पेला स्कॅन करून पेमेंट करून घ्यायचं. आता पेमेंट व्यवस्थित झालं आहे. आता तुम्हाला याची काढायची प्रिंट. तर या ठिकाणी याची प्रिंट काढण्यासाठी मी अर्ज केलेल्या बाबी या ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ या ठिकाणी वेट करायचं आहे. छाननी अंतर्गत अर्ज हा 2 नंबरचा पर्याय दिसतोय, त्यावरती क्लिक करा आणि पोच पावतीच्या खाली एक बाणासारखं चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ही या ठिकाणी तुमची पावती आलेली, ही पावती जपून ठेवायची, नंतर तुम्हाला कामी येईल.